सांगलीत कृष्णा नदीत वाहत्या पाण्यात होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला। गावभागातील संकल्प फाउंडेशनतर्फे या भव्य होड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या। सरकारी घाटावर पार पडलेल्या या भव्य होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लबने, तर तिसरा क्रमांक बोट क्लब डिग्रज यांनी पटकावलाय। पहिलं बक्षीस 31,000 रुपये असून दुसरं 21,000 आणि तिसरे 11,000 रुपयांचं होतं। भाजपचे नेते शेखर इनामदार यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। गावभाग येथील संकल्प फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धांचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत समडोळी, कसबे डिग्रज, सांगलीवाडी, इचलकरंजी, कवठेविरांसह अनेक संघांनी सहभाग घेतलाय। सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास स्पर्धेला प्रारंभ झाला। सुमारे 45 मिनिटे चाललेल्या या शर्यतीमध्ये एकूण 7 किलोमीटरचं अंतर कापून सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने विजेतेपद पटकावलं। स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच तरुण मराठा बोट क्लबने आघाडी घेतली होती, तर दुसऱ्या क्रमांकासाठी इचलकरंजी येथील वरद विनायक बोट यांच्यात प्रचंड चुरस होती। मात्र अखेरच्या क्षणी तरुण मराठा बोट क्लबने बाजी मारली। आज कृष्णामाईच्या पत्रात संकल्प फाउंडेशन गावभाग सांगली यांच्या वतीने भव्य होड्यांच्या शर्यती आयोजित केल्या होत्या। या ठिकाणी सांगलीसह पंचक्रोशीतील जवळपास 11 ते 12 होड्यांनी सहभाग घेतला। यासाठी कृष्णेच्या दोन्ही तीरी भव्य आपल्या सांगलीकरांची तोबा गर्दी पाहायला मिळाली व पंचक्रोशीतल्या सर्व आपले जे प्रेक्षक असतील ते सर्व या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिले। यासाठी आपले भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक असतील, महापौर सांगलीचे प्रथम नागरिक धीरजजी सूर्यवंशी असतील, आमचे नेते शेखरजी इनामदार साहेब असतील, आपले कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेबांना पाटील असतील, तसेच सर्व भाजपचे नेते, सर्व नगरसेवक व या भागातील नागरिक या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि या स्पर्धेत आपण 3 बक्षिसं काढलेली आहेत। प्रथम क्रमांकास 1.5 किलो चांदीची गदा ही ह्या वर्षी आपण चालू केलेली आहे। सलग 3 वर्ष कोण नंबर घेईल त्याला ती गदा कायमस्वरूपी आपण देण्यात येईल। यावर्षी तरुण मराठा सांगलीवाडी या बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। त्यानंतर दुसरा क्रमांक हे वरद विनायक इचलकरंजी यांनी पटकावलेला आहे आणि तिसरा क्रमांक डिग्रज बोट क्लब डिग्रज यांनी तिसरा क्रमांक पटकावलेला आहे।